आज आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आमच्या कमिशनर चेंबरला म्हणजे कमिशनर मॅडमला भेटण्यासाठी एक्स कॉर्पोरेटर असोसिएशनच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो होतो की जे वॉटर आहे ते हुबळी धारवाडला जे पाठवण्याचा प्रयत्न करायला ते त्वरित थांबावं याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतलेली होती. तर खरोखर खूप चांगला आम्हाला कमिशनर्सकडून रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की आमचा एकच उद्देश आहे, ज्यावेळेला बेळगावकरांनी आपलं करमध्ये म्हणा किंवा आपले जो पैसा आहे त्याच्यामध्ये आम्ही भरतो, सगळं आम्ही करतो आणि पाणी तुम्ही तिकडं पाठवता हे चुकीचं आहे का. म्हणजे गेले आता आमच्या सिटी एरियामध्ये किंवा एक्सटेन्शन एरियामध्ये आम्ही 24 बार चालू केलेलं होतं, ते सुद्धा बंद झालेलं आहे आता. आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्व म्हणजे आम्हाला 8-8 दिवस पाणी येत नाही आहे. मग आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा सोडून आमचं पाणी तुम्ही तिकडं पाठवता, हे कुठला न्याय. सगळं आम्ही भरायचं, पैसा आमचा आणि पाणी तिकडं जाते. तर आम्ही आता मॅडमशी बोलल्यावर मॅडमनी त्याच्यावर मी मीटिंग घेऊन त्यांच्याशी बोलतो असं मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आम्ही मॅडमला विनंती केलं आहे एक्स कॉर्पोरेटर असोसिएशनच्या वतीने की जे LNTला आम्ही जे पाण्याचं दिलेलं आहे ते वापस पुन्हा आम्हाला कॉर्पोरेशनला हँडओव्हर करायला सांगा, जेणेकरून काय म्हणजे गेले कित्येक वर्ष कॉर्पोरेशनकडे जेव्हा वॉटर सप्लाय होतं ते व्यवस्थितरित्या प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येक घराला पाणी पुरवायचं. परंतु ज्या वेळेला LNTकडे गेलेलं आहे त्या दिवसापासून सगळ्यांना प्रॉब्लेम्स खूप फेस करत आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आता जे LNT पाईपलाईन घालायला 24/7साठी तुम्ही बघत असाल, इतका त्रास व्हायला आहे लोकांना. एकतर त्यांनी खोदून पाईपलाईन घालायला ते लेवल पण करेनात, तसंच सोडून वापस ते जायलेत. म्हणजे लोकांना किती त्रास द्यायचा. एकतर खोदताना लोकांचे धंदे आणि लोकांच्या घरच्या अडचणी प्रॉब्लेम